मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जूनचा 12वा हप्ता महिलांना केव्हा भेटणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सर्व महिलांना 11 हप्ते 1500 रुपये याप्रमाणे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले. त्याच्यामध्ये अनेक महिलांना यामधून वगळण्यात देखील आले आहे. त्याचबरोबर अनेक महिलांना आता 1500 रुपयेवरून 2100 रुपये हप्ता केला आहे आणि काही महिलांना तर 3600 रुपये सुद्धा सरकारने सोडले आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आतापर्यंत 10 हप्ते 1500 रुपये प्रमाणे खात्यावर जमा झाले आणि 11वा हप्ता हा अनेक महिलांना 2100 रुपये प्रमाणे जमा झाला आहे. तुम्हाला 2100 रुपये आला का 1500 रुपये आला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर कोणाला 3600 रुपये आला आहे ते आपण पाहू. तर बघा, ज्या महिलांनी एक 3600 रुपये हप्ता आला आहे त्या महिलांनी सरकारकडे फॉर्म भरताना जी डॉक्युमेंट राहिली होती त्यामुळे 2 हप्ते त्यांचे रखडले होते. त्यामुळे ते सर्व हप्ते त्यांचे रखडलेले हप्ते एकत्र आले. त्याच्यामुळे त्या महिलांना 3600 रुपये भेटले आहे. आणि ज्या महिलांना रेग्युलर 1500 रुपये प्रमाणे हप्ता येत होता त्या महिलांना आता 11वा हप्ता हा 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. म्हणजेच बघा, सरकारने जे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक महिलांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कमेंट केले आहेत की आम्हाला 2100 रुपये आले, आम्हाला सरकारचा मोठा दिलासा मिळाला, त्या सरकारचा आम्ही आभारी आहोत, सरकारचे धन्यवाद देतो. अशा पद्धतीने आपल्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांचे अभिनंदन सुद्धा त्या माध्यमातून झाले. जर तुम्हाला 1500 रुपये आले का 2100 रुपये आले हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जर आले नसतील तर तुमचे योग्य ते मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केले आहे. त्याचबरोबर महिलांना फक्त 500 रुपये आले तर असे का झाले? बघा, काही महिलांना फक्त 500 रुपये आले. मग हे असे कशामुळे झाले? तर मुख्यमंत्री नमो शेतकरी सन्मान योजना आणि PM किसान योजना या 2 योजनेचा ज्या महिला लाभ घेतात त्या महिलांना मात्र फक्त 500 रुपये सरकार आता देणार आहे. कारण मध्यंतरी सरकारने कॅबिनेट मीटिंग घेतली आणि यावरती निर्णय घेतला. खरे तर सरकारने हे महिलांना 2100 रुपये द्यायलाच पाहिजे होते, पण सरकार आता पळ काढण्याचा मार्ग काढला आहे आणि महिलांना एक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कारण सरकारने आश्वासन दिले होते की आमचे सरकार निवडून येऊ द्या, आम्ही तुम्हाला 2100 रुपये महिन्याला देऊ. मग आता सरकारने 2100 रुपये देण्याऐवजी 1500 रुपयेवरून 500 रुपये केले. म्हणजे बघा, 1000 रुपये कमीच केले. म्हणजे सरकारने उघड महिलांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सर्व महिलांनी आता ठरवलेलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये सरकारला पाडायचे आणि सरकारला सरकारची जागा दाखवून द्यायची. त्याच्यामुळे तुम्हाला 1500 रुपये येत आहेत का 500 रुपये येतात नक्की कमेंट करून सांगा. म्हणजेच आपणास कळेल की 500 रुपये किती महिलांना येत आहे आणि किती महिलांची संख्या ही 500 रुपये लाभार्थ्यामध्ये मोडत आहे. त्याचबरोबर जूनचा 12वा हप्ता केव्हा येणार याची देखील आपण माहिती पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असताना हे पैसे प्रत्येक महिन्याच्या फिक्स तारखेला न येता अचानक सरकार एका ठिकाणी कार्यक्रम घेऊन हे पैसे वन टाइम म्हणजेच एका वेळेस DBT मार्फत महिलांच्या खात्यामध्ये सोडत आहे. त्यामुळे हे पैसे येताना फिक्स तारीख नसते आणि हे पैसे विभाग वाईज येत आहेत. म्हणजे सुरुवातीला 12 जिल्हे आणि परत 6 जिल्हे, 7 जिल्हे असे विभाग वाईज लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात. कारण आता सरकारची अशी योजना आहे की भारतामध्ये सर्वात मोठी ही लाडकी बहीण योजनेची योजना आहे आणि असे असताना दररोज फक्त 35 लाख महिलांनाच पैसे देण्यात येतात आणि तब्बल लाभार्थी महिलांची संख्या ही 2,50,00,000 आहे. म्हणजेच हे पैसे वाटप करत असताना 6 ते 7 दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे अनेक महिलांना पैसे हे मागे पुढे येत असतात. त्यामुळे महिलांना असे वाटते की आम्हाला हप्ता आला नाही. पण आपल्या चॅनलला तुम्ही पाहत राहा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. आणि यामध्ये जानेवारीचा हप्ता आपण पाहिले की जानेवारीचा हप्ता हा फेब्रुवारी आणि मार्च हप्ता दोन्ही एकत्र हप्ता 12 मार्चला भेटला आणि एप्रिलचा हप्ता हा मे महिन्यात भेटला. मे महिन्याचा हप्ता काल परवा म्हणजेच 5 जूनला महिलांच्या खात्यामध्ये आला. म्हणजे असे कोणत्याही प्रकारची फिक्स तारीख नसते आणि त्या दिवशी वाटपाला सुरुवात झालेली असते. हे सर्व पैसे खात्यामध्ये येत असताना टप्प्यावाईज येत असतात. त्यामुळे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. आणि आता सर्वात महत्त्वाचे लक्ष लागून राहिले आहे ते 12वा हप्ता. तर 12वा हप्ता हा लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, याची तुम्ही चिंता करायची नाही.
पण त्याचबरोबर पैसे भेटत असताना महिलांना जूनचा हप्ता हा 26 तारीख म्हणजे 26 जून राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर त्यामुळे सर्व महिलांना त्याचा लाभ भेटणार आहे आणि या हप्ता जमा होत असतानाच महिलांना अनेक अडचणींना अडथळ्यांना सामोरे जाणं लागणार आहे, कारण महिला व बालविकास विभाग हा महिलांची पडताळणी करणार आहे आणि ज्या महिला यामधून वगळल्या जाऊ शकतात अशा सर्व महिला यामध्ये वगळल्या जाणार आहेत. म्हणजेच बघा, सरकारला पैसे देणे हे आता सरकारच्या जीवावर आले आहे. त्यामुळे सरकार असे नवनवीन नियम लावत आहे आणि महिला वगळत आहे. त्यामुळे अनेक महिला यामधून वगळल्या जाऊ शकतात. याची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच व्हिडिओ शेअर करा. आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या नवीन अपडेटमध्ये. थँक्स.